तब्बल 3 वर्षानंतर अमरावती महानगरपालिकेचा बिगुल वाजला आहे आणि सगळे पक्ष जे आहेत ते तयारीला लागलेत आणि रणधुमाळी जे आहे ते सुरू झाले. अशा परिस्थितीमध्ये नेमकं काँग्रेसची काय भूमिका राहणार आहे ते आपण जाणून घेऊ. माझ्यासोबत काँग्रेसच्या नेते यशोमती ठाकूर आहेत. तर यावेळी काँग्रेसची नेमकं कशी भूमिका राहणार आहे, कुणासोबत जाणार आहे की स्वतंत्र लढणार आहे? आम्ही स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेमध्ये आहोत आणि शहराचे नेते आदरणीय सुनील दादा, आमचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष बबलूदादा शेखावत, विलासदादा इंगोले हे लोक निर्णय घेत आहेत. पण मला असं वाटतंय की परिस्थिती काँग्रेसची तुम्ही पण बघितली, बीड काल परवाची. मोठ्या प्रमाणात लोक तिकीट मागण्याच्या ओढीत आहे आणि परफॉर्मन्स काँग्रेसचा नक्की चांगला राहील. 2017 भाजपकडे एकाकी सत्ता होती. अशा परिस्थितीमध्ये कुठले विकासाचे मुद्दे घेऊन आपण समोर येणार आहात? असं आहे, अमरावती शहरामध्ये तुम्ही जर बघितलं तर इथे एक प्रकारचा गुंडाराज आहे. कॉन्ट्रॅक्टरांचे ठेके काही विशिष्ट लोकांकडे जात असतात. कचरा मोठ्या प्रमाणामध्ये इथे घाण दिसते आहे आणि ती जी गफलत महानगरपालिकेमध्ये सुरू आहे हे आमच्यासाठी प्लस पॉईंट आहे, कारण आमचं ज्या वेळेला त्या ठिकाणी महापौर होता त्यावेळेला विकासात्मक कामं झाली. आता तर निव्वळ गुंडागर्दी सुरू आहे. प्रशासनाचं लक्ष नाही, पोलिसांचं लक्ष नाही आणि जे विशिष्ट लोक आमदार मंडळी या ठिकाणी आहेत त्या विशिष्ट लोकांची साठगाठ इथे आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये करप्शन इथं सुरू आहे. तर ह्याला जर आळा घालायचा असेल आणि अमरावती शहर बिहार होण्यापासून वाचवायचं असेल तर काँग्रेस हा मोठा पर्याय सगळ्यांच्या समोर आहे. 17 काँग्रेसला केवळ 15 जागेवर समाधान मानावं लागलं. आत्ताचं नेमकं चित्र काय असेल? मनपावर काँग्रेसचा महापौर बसेल? मला तरी वाटतंय की काँग्रेसचा महापौर बसेल किंवा काँग्रेसच्या सपोर्टनी कोणीतरी बसेल किंवा कोणाच्या तरी सपोर्टने काँग्रेस बसेल. निश्चितच 15 जरी 15 जागेवर 17 15 जागेवर समाधान मानावं लागलं तर यावेळी मात्र अमरावती मनपावर काँग्रेसचा महापौर असेल असा विश्वास यशोमती ठाकूर यांनी दिला. अमरावती सागर सुरेंद्र कुमार, जय महाराष्ट्र.